पेपर कसा गेला भाऊ? पास होणार नव्हता? एक नंबर भावंडून न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. काय मग आज 2 तारीख, आता परवा 4 तारखेला आमचा पेपर आहे. मग काय आता नाश्ता केला. रात्री इसल्याचं मला ठरलं होतं, इसल्या मला सकाळी लवकर फोन कर, रूमवर अभ्यास करत बसू. काय फोन केला भाऊ, काय फोन उचलत नव्हता. मग काय म्हटलं फिरून यावं. इथं दुधाचं काल पिशवी आणली होती, ती होती 35 रुपयाला अर्धा लिटर. म्हणलं दुधाचा दर बघावा किती रुपये आहे. काय आता आलो आहे इथं बघूया. मग काय भाऊ नाही आलतो, दुधाची डेअरी काय बंद झाली. मग काय म्हटलं आता जाऊया रूमवर. तर तुम्ही पाठीमागं बघू शकता, इकडे JCB नाही तर काम चालू आहे. तर चला रूमवर जाऊया. भावांनो मग काय आलो की रूमवर आलो. मग काय आता 4 तारखेला ECचा पेपर होता. मग काय म्हटलं आता घेऊन बसलो. ECचा एक चॅप्टर झालता. मग आता दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात केली ती. तर बघूया आता अभ्यास करत बसणार आहे. भावांनो आता काय तुम्ही बघितलं असेल, रूमवर अभ्यास करत होतो. मग काय आता 1 वाजला जेवलो. इसल्याचा फोन आलता, म्हटलं अरे अभ्यास करा. बरं म्हटलं आलो. मग काय तुम्ही बघू शकता वह्या घेऊन चाललाय. ही मागची बिल्डिंग दिसते का, भावाची रूम आहे. आता आत निघालो आहे. मग काय भावांनो आलं की वर. मग काय दुसरा ECचा चॅप्टर केला. मग काय आता दुसऱ्या दिवशी परत 3 तारीख होती. सकाळच्या वारी परवीनचा फोन आलता. परवीन म्हटलं मला अरे भाऊ तेवढं हॉल तिकीट घेऊन यायला लागते. नाही म्हटलं भाऊ मला अभ्यास करायचं नाही. म्हटलं भाऊ घेऊन यायला लागते, उशीर होईल. बरं म्हटलं परत परवेचा फोन ठेवला की परत आला सागरचा फोन. सागर म्हटलं अरे मी येणार आहे आज, हॉल तिकीट नाही. बरं म्हटलं चालतं ये. मग काय म्हटलं परवीनचं घेऊन ये म्हटलं. जा म्हटलं रूमवर आल्या 5-10 मिनिटं केलं, पण काय भाऊ जात नव्हता. मग काय कपडे घातले दुसरीनं आलो की मग कॉलेजमध्ये आलो. बघितलं तर तिथलं सुनील काका नव्हतं. काय वाईस बघितलं कुठे तर आत होतं. मग त्यांना बोलवून आणलं. मग काय घेतलं हॉल तिकीट दोघांचं. मग काय भावांना दुसऱ्या दिवशी आता पेपर. मग काय ओराकलं होतं, सागरे आलता. मग काय सागऱ्याच्या गाडीवर बसलो मस्तपैकी. मग आलो कॉलेजमध्ये आलो. मग काय बघितलं तर काय इथं नंबर होता वर. मग काही बघू शकता तुम्ही, सगळी ब्लॉकच्या बाहेर थांबली होती. आपला ब्लॉक कुठे बघत होती. आता भावांनो पेपर झाल्यावर भेटूया. भावांनो आजपासून आमची सेमिस्टर एक्झाम चालू झाली आहे. तुम्ही बघू शकता पब्लिक डी आहे. आताच पेपर देऊन क्लासमध्ये आलो आहे. ॲडव्हान्स कम्प्युटर आर्किटेक्चरचा पेपर होता. आत्ताच आपला पेपर झालेला आहे. तरी ही कार्यकर्ते आहेत आपल्या वर्गातली. आद्या भावाला विचारूया आपण पेपर कसा गेला. आद्या पेपर कसा गेला भाऊ? पास होणार नव्हता? एक नंबर याचा पेपर किती दिला, किती क्वेश्चन दिले? सगळा टॉप मध्ये शेवटच्या पानापर्यंत. आता बघू शकता विश्ल्या दायऱ्या आल्या आहेत, त्यांना आपण विचारूया पेपर कसा गेला. दायऱ्या पेपर कसा गेला? मग माझा एकदम वाईट गेला. पास होणार ना? पण नाही होणार नव्हता. पुरुषा तू विश्ल्या भावा टॉप मध्ये काय? आणि हो बघा आपला पर नाही भाऊ, फक्त भावाचा फेमस डायलॉग आहे पंका. भावाला विचारलं पेपर कसा तर गेला तर म्हणतोय पंका गेला. भाऊन काय आता जेवण केलं. मग काय इथं बघू शकता ॲक्सेस सुशांत भावानं नवीन गाडी घेतली. मग काय निघल्या म्हटलं 1 राऊंड पाहिजे. मग काय टॉपमध्ये आता आम्ही इकडे आलो आहे. आता इथनं जाणार आहे पलीकडे, परत आलो तिकडे. चला आता जाऊया. मग काय भावांनो केली की निखिलने गाडी चालू. मग काय बघू शकता तुम्ही ग्राउंड होतं. मग काय म्हटलं जाताना तुम्हाला कॅम्पस दाखवूया. आणि पब्लिक बघू शकता भावांनो तुम्ही सगळं. आता कसं 3rd इयरचा पुढं पेपर असल्यामुळे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचा पेपर होता. त्यामुळे पब्लिक बघू शकता तुम्ही. हॉस्टेलवरची ही गँग सगळी यायला लागलेली आहे. आणि बाकीच्यांचा पेपर ज्यांचा झालेला आहे, म्हणजे आमचा कम्प्युटर आर्किटेक्चरवाली इकडे बघू शकता. ही आमच्या क्लासमधली ती दोघं निघाली होती हॉस्टेलला. मग काय आम्ही आपलं चाललो होतो. निघल्या काय नवीन गाडी होती. भाऊ काय 30-35 चालला होता, जोरात चालला होता स्पीडनं. आणि काही पब्लिक बघू शकता तुम्ही. आता पेपर असल्यामुळे सगळी कोण जोरास माराय, कोण काय कराय, सगळी अभ्यास सगळ्यांची जंत्र चालली होती. मग काही तर सगळी मेंबर आमच्या वर्गातली थांबली होती. मग काय भावांना आता काय तुम्ही बघितलं असेल, निखिल भावानं काय मग गाडी मस्तपैकी दिली सुशांतला. मग सगळी गँग गेली. मग काय आता म्हटलं रूमवर जावं. तेवढ्यात लय गर्दीच होती, पेपर सुटला. तर म्हटलं मग एका मेंबरला विचारलं तर कळलं 3rd इयरचा पण पेपर आहे. मग काय 3rd इयरची पोरं सगळी अभ्यास करत होती. आता काय म्हटलं रूमवर जावं. आता रूमवर निघालो तरी आपण भावांना आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद.